दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जून रोजी सामाजिक कार्यकर्ते भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह शेकडो नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. दस्तगीर बाबा लॅम्रोड येथून सुरू झालेल्या जन आक्रोश मोर्चाने थेट बोर्डच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवलाय. या ओम शांती नगरमधील मुख्य समस्या आहेत वारंवार ब्लॉक होणारी ड्रेनेज लाईन, अनेक वर्षांपासून रखडलेलं रस्त्याचं काम, बंद स्ट्रीट लाईटमुळे परिसर अंधारात, वाढलेल्या झाडांच्या पारंब्यांमुळे मोठा धोका, तर खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि पावसाच्या पाण्याचा निकृष्ट निचरा. या सर्व समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हा आक्रोश उफाळून आला. सीईओ अनुपस्थित असल्यामुळे हे निवेदन कार्यालयीन अधीक्षक विवेक बन यांना देण्यात आलं. यावेळी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी हस्तक्षेप करत संबंधित विभागांना सूचना दिल्या. या आंदोलनात भारत वाघमारे, पप्पू जगदने, विष्णू ढासाळकर, राहुल वाडेकर, मधुकर माळेकर, विजय लांडगे आणि अनेक कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि पोलीस अधिकारी राजेंद्र मोजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला माता भगिनी यांना सर्वांना एक सूचना म्हणजे आपण आज कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधामध्ये जन आक्रोश आंदोलन आपण राबवलं. ज्या आपल्या काही प्रमुख मागण्या होत्या, जो रस्त्याचा विषय होता, परत ड्रेनेजचा विषय होता, या सर्व मागण्या आपण 5-7 मागण्या घेऊन हे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आज आलो होतो. पण आपल्या ज्या प्रमुख मागणी होती रस्त्याची, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्याविषयी साहेबांशी चर्चा झालेली आहे. आम्ही 5-7 लोकांमध्ये गेलो होतो मगाशी. साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला चांगला, त्याच्यावरही ते मार्ग काढतायत. पण आत्ता पावसाळ्याच्या काळामध्ये रस्ता करता येत नाही. त्यामुळे आता जो काही रस्ता खराब आहे तर त्याची डागडुजी करण्यासाठी मुरुम आपल्याला ते पाठवत आहे, मुरुम टाकून देत आहे. आणि दिवाळी झाल्यानंतर जो काही टेक्निकल इश्यू आहे तो क्लिअर करून आपलं पुढचं रस्त्याचं काम हे मार्गी लागणार आहे, असं आपल्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे. तर त्या गोष्टीचं सर्वप्रथम मी प्रशासनाचाही धन्यवाद करतो. त्याचबरोबर वारंवार जो आपल्याला ड्रेनेजचा त्रास व्हायचा, त्या ड्रेनेजच्या त्रासामुळं आपण सर्वजण त्रस्त झालो होतो. अनेक वेळा आपण त्या पानबाई सोसायटीमध्ये, कलापूर्णमध्ये जाऊन त्यांच्या ट्रस्टीला भेटलो, पण ते काय आपल्याला प्रतिसाद देत नव्हते. कॅन्टोन्मेंट बोर्डाला आपण कळवायचं, ते येऊन ड्रेनेज साफ करतो, पण वारंवार तो त्रास व्हायचा. दर 8-15 दिवसाला आपल्याला ड्रेनेज साफ करावं लागायची. या आंदोलनानंतर प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जातात की नाही याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक.